नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केले जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. चला तर आता प्रश्नांकडे वळूया. तर पहिला प्रश्न आहे, भारतातील सिंधूच्या मैदानी प्रदेशात पंजाब, पूर्व राजस्थान आणि उत्तरेकडील कोणत्या भागाचा समावेश होतो? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे आन्सर लॉक करा जेणेकरून तुम्हाला प्रिपरेशनचा अंदाज येईल. तर करेक्ट उत्तर आहे हिमाचल प्रदेश. इंडो गंगेचे मैदान, ज्याला सिंधू गंगा मैदान आणि उत्तर भारतीय नदीचे मैदान असेही ओळखले जाते, हा 2.5 दशलक्ष किलोमीटर सुपीक मैदान आहे, ज्यामध्ये भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील प्रदेशांचा समावेश आहे. उत्तर आणि पूर्व भारत, पाकिस्तानचा पूर्व भाग, अक्षरशः संपूर्ण बांगलादेश आणि नेपाळचे दक्षिण मैदान येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन येतो, भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाचे मुख्यालय कोठे आहे? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत कोलकाता, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली. तर आन्सर आहे कोलकाता. भारतीय प्राणीवैज्ञानिक सर्वेक्षणाचे मुख्यालय कोलकाता येथे आहे आणि देशातील विविध भौगोलिक स्थानांवर 16 प्रादेशिक स्थानके आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन येतो, अनुच्छेद 64 आणि अनुच्छेद 89 नुसार राज्यांच्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असेल? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत उपाध्यक्ष, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री. तर करेक्ट उत्तर येतं उपाध्यक्ष. तर भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 63 मध्ये भारताचा उपराष्ट्रपती असेल अशी तरतूद आहे. अनुच्छेद 64 आणि 89 अशी तरतूद करते की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेच्या काउन्सिलचे पदसिद्ध अध्यक्ष असतील आणि इतर कोणतेही त्या लाभाचे पद धारण करणार नाहीत. घटनात्मक रचनेत उपराष्ट्रपती पदाचा धारक कार्यकारिणीचा भाग असतो, परंतु राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून तो संसदेचा भाग असतो. अशा प्रकारे त्याच्याकडे दुहेरी क्षमता आहे आणि त्याच्याकडे 2 वेगळी आणि स्वतंत्र कार्यालय देखील आहेत. तर पुढचा प्रश्न येतो, आसाममध्ये कोणत्या रेशीमच्या बाबतीत जागतिक मक्तेदारी आहे? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत तुती, एरी, मुगा, टसर. तर करेक्ट उत्तर आहे एरी. मुगा रेशीम म्हणजे सुवर्ण रेशीम म्हणून ओळखले जाते. उत्पादकाच्या बाबतीत आसामची जागतिक मक्तेदारी आहे. जागतिक मुगाच्या उत्पादनात राज्याचा वाटा 95% इतका आहे. शिवाय आसाम म्हणजे देशातील प्रमुख एरी रेशीम उत्पादक होय. विद्यार्थ्यांनो, राज्याच्या अर्थसंकल्प 2020-21 अंतर्गत सरकारने हातमाग, वस्त्रोद्योग आणि रेशीम विभागासाठी 289 कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया आपण. तर RBI नुसार NBFC खालीलपैकी कोणत्या कायद्याखाली नोंदणीकृत आहेत? NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन. तर आपल्याकडे ऑप्शन आहे त्यासाठी कंपनी कायदा 2013,
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934, बँकिंग नियमन कायदा 1949, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955. तर करेक्ट उत्तर आहे कंपनी कायदा 2013. तर नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन म्हणजेच NBFC ही कंपनी कायदा 2013 किंवा 1956 अंतर्गत समाविष्ट केलेली कंपनी आहे. RBI कायद्याच्या कलम 45 नुसार वित्तीय संस्थेचा व्यवसाय करणारी नॉन बँकिंग कंपनी ही NBFC असेल. NBFC ने कर्ज आणि आगाऊ रक्कम सरकार किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाद्वारे जारी केलेले स्टॉक, इक्विटी, कर्ज इत्यादींचे अधिग्रहण किंवा इतर विक्रीयोग्य सिक्युरिटीजच्या व्यवसायात गुंतलेले असणे आवश्यक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बातम्यांमध्ये पाहिलेला माउंट एटना कोणत्या देशात आहे? तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आहेत फिलिपिन्स, इटली, इंडोनेशिया, जपान. तर करेक्ट उत्तर येतं इटली. तर जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी म्हणून प्रसिद्ध असलेला इटलीमधील माउंट एटना याचा उल्लेख केलेला जातो आणि ही माउंट एटना ज्वालामुखी इटली येथे आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट अवॉर्ड मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर आपल्याकडे पर्याय आहेत एकता कपूर, झोया अख्तर, सुधा गोंगार, जुही चावला. तर करेक्ट उत्तर आहे एकता कपूर. एकता कपूरला तिच्या कला आणि मनोरंजनाच्या जगामध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी डायरेक्टरेट अवॉर्ड मिळाला आहे, ज्यामुळे हा फरक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला बनली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वज्रप्रहार हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सराव आहे? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत USA, म्यानमार, बांगलादेश आणि नेपाळ. तर करेक्ट उत्तर आहे USA. तर भारत अमेरिकेच्या संयुक्त विशेष सैन्याच्या 14व्या आवृत्तीचा वज्रप्रहार 2023 संयुक्त प्रशिक्षण नोड उमरोई मेघालय येथे सुरू झाला होता. भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व ईस्टर्न कमांड मधील स्पेशल फोर्सचे जवान करतात. तर भारतात पहिली आवृत्ती 2010 मध्ये आयोजित करण्यात आली होती. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बातमीत दिसणारे अंगकोर वाट मंदिर कोणत्या देशात आहे? आपल्याकडे ऑप्शन्स आहेत म्यानमार, भूतान, श्रीलंका आणि कंबोडिया. तर करेक्ट उत्तर आहे कंबोडिया. कंबोडियामध्ये असलेले अंगकोर वाट आता इडलीच्या पोंपोईला मागे टाकत जगातील 8वे आश्चर्य मानले जाते. तर जगातील 8व्या आश्चर्याची पदवी उत्कृष्ट इमारती आणि प्रकल्पाला दिली जात आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे आदर्श भारतीय राज्यघटनेत कोणत्या राज्यघटनेतून घेतले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन्स आहेत फ्रेंच राज्यघटना, ग्रीक राज्यघटना, रशियन राज्यघटना आणि अमेरिकन राज्यघटना. तर अचूक उत्तर आहे फ्रेंच राज्यघटना. तर तुम्हाला माहिती आहे जसं भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाली होती. भारतीय राज्यघटनेने त्यातील काही घटकांसाठी अनेक स्रोत दिले आहेत. तर भारतीय राज्यघटनेतील प्रजासत्ताक ही संकल्पना फ्रेंच राज्यघटनेतूनही स्वीकारण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षणाचा अधिकार कायदा RTE कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर आता आपल्याकडे ऑप्शन्स आहेत 2000, 2015, 2012, 2009. तर करेक्ट उत्तर आहे 2009. तर बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा ज्याला मान्यता शिक्षणाचा अधिकार कायदा म्हणजेच RTE म्हणून ओळखले जाते, हे ऑगस्ट 2009 मध्ये संसदेने पारित केले होते. हा कायदा 2010 मध्ये अंमलात आला, ज्यामुळे भारत 135 देशांपैकी एक बनला जेथे शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. हे अनुच्छेद 21 अंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून शिक्षणाची अंमलबजावणी करते आणि 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना राज्य ठरवेल अशा पद्धतीने मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. 2023 मध्ये भारतीय कायदा आयोगाचे प्रमुख कोण आहेत? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती KT शंकरन, प्रोफेसर आनंद पालीवाल आणि प्रोफेसर DP वर्मा. तर करेक्ट उत्तर आहे न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी. तर विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिला कायदा आयोग 1955 मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्याचे अध्यक्ष भारताचे तत्कालीन अटॉर्नी जनरल MC सेटलवाड हे होते.
कायदा आयोग कायदेशीर संशोधन करते आणि सुधारणा आणण्यासाठी विद्यमान कायद्यांचे पुनरावलोकन करते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. 2023 चे शांततेचे नोबेल पारितोषिक जिंकणारी नरगेस मोहम्मदी ही कोणत्या देशाची आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. त्यातला फर्स्ट आहे इस्रायल, सेकंड इराण, थर्ड UAE, फोर्थ ओमान. तर करेक्ट उत्तर आहे इराण. तर नॉर्वेजियन नोबेल समितीने इराणी कार्यकर्ता नरगेस मोहम्मदी यांना 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तर इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढ्याबद्दल आणि मानवी हक्क आणि सर्वांसाठी स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी तिच्या लढ्यासाठी तिला ओळखले जात आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. खालीलपैकी कोणती महान नदी तिबेटमधील मानसरोवराजवळ उगवते? त्यानंतर भारतातून वाहते, पाकिस्तान मार्गे आणि कराची जवळ अरबी समुद्रात येते. तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. ए सिंधू, बी सरस्वती, सी सतलुज, डी साबरमती. तर करेक्ट उत्तर आहे सिंधू. तर सिंधू ही आशियातील सर्वात लांब नद्यांपैकी एक नदी आहे. ती चीन, भारत आणि पाकिस्तान मधून वाहते. मानसरोवर तलावाच्या परिसरात तिबेटच्या पठारावर उगम पावलेली ही नदी भारतातील लडाख प्रदेशातून मार्गक्रमण करते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताच्या केंद्र सरकारने 2020 मध्ये संरक्षण संस्थेचे नाव काय ठेवले आहे? तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आहेत. होमी भाभा इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड विश्लेषण. बी ऑप्शन आहे मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड विश्लेषण. सी ऑप्शन आहे CAPJ अब्दुल कलाम इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड विश्लेषण. डी ऑप्शन आहे डॉक्टर विक्रम साराभाई इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड विश्लेषण. तर करेक्ट उत्तर आहे बी मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड विश्लेषण. मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड विश्लेषण ही नवी दिल्ली येथे आहे. हे आंतरराष्ट्रीय संबंध, विशेषतः संरक्षण, धोरणात्मक आणि सुरक्षा विषयक मुद्दे आणि भारत सरकारच्या नागरी, लष्करी आणि निमलष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारे प्रगत संशोधन आहे.